रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, माझी कविता ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्याला माहितीच आहे ह्या सदरामध्ये आपण नेमकी कविता लिहायला कशी सुचली, स्फुरण कसं चढलं आणि आतापर्यंत लिहिलेल्या कविता, प्रकाशित झालेलं काही साहित्य, या सगळ्याच बाबतीत आपण त्या मान्यवरांचा कार्याचा आढावा घेत असतो. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत गप्पा मारत आहेत मिरज इथून जोडले गेलेले श्री प्रकाश कुलकर्णी सर, ज्यांनी बळवंतराव मराठे हायस्कूल मिरज या ठिकाणी 34 वर्ष शिक्षण सेवा दिली आणि 2008 रोजी ते निवृत्त झाले. आतापर्यंतचा त्यांच्या कार्याचा आढावा आणि कवी म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व हे दोन्ही आपण आजच्या या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं. नमस्कार सर, आपण जसं मी म्हटलं की आपण शिक्षक होतात, 34 वर्ष आपण शिक्षण सेवा केली, तर तो अनुभव कसा होता? म्हणजे शिक्षक व्हावं असं पहिल्यापासून ठरलं होतं की काही वेगळा प्रसंग त्यासाठी कारणीभूत ठरला? नाही, शिक्षक म्हणूनच ठरलं होतं माझं व्हायचं. मनापासून शिक्षक व्हायचं, कारण माझे वडील पण शिक्षकच होते. बरोबर. त्यामुळं शिक्षकाची भूमिका काय असते नेमकी ती तर माझ्या लक्षात आलेली होती. सेवा, डॉक्टर जशी सेवा करतात पेशंटची, त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची सेवा करणं, विद्यार्थ्यांना घडवणं, त्यांचं व्यक्तिमत्व विकास करणं त्यांचा, यासाठी आपलं सगळं जीवन व्हायचं असं मी मनापासून ठरवलेलं होतं. म्हणून मी पहिल्यांदाच SSC झाल्यानंतर टीचर डिप्लोमा इन टीचिंग हा त्यावेळेला कोर्स होता 1 वर्षाचा, तो मी सुरुवातीला केला 1969 साली. आणि त्याच्यानंतर मी बाहेरून शिक्षण घेतलं. म्हणजे सगळ्या परीक्षा ज्या कॉलेजच्या ज्या होत्या त्या सगळ्या मी बाहेरून दिल्या. युनिव्हर्सिटीच्या BA पर्यंत सगळं शिक्षण माझं बाहेरून झालं, एक्सटर्नल स्टुडंट. आणि ते करत असताना मी सर्व्हिस पण करत होतो, नोकरी पण करत होतो. आणि ही नोकरी मी प्रायमरी स्कूल, त्याच्यानंतर नाईट हायस्कूल अशी केली मी. आणि ही म्हणजे जवळजवळ मी 69 सालापासून नोकरी करतो. म्हणजे वयाच्या 19व्या वर्षापासून मी नोकरी करत होतोच. पण खऱ्या अर्थानं नोकरी माझी सुरू झाली ती 1974 पासून. त्याच्या आधीची मी काय नोकरी अशी अस्तित्वात धरली नाही. त्याच्या आधीची माझी नोकरी झाली, बरीच झाली, पण ती कशी खंडित सेवा होती ती. काही ठिकाणी 1 वर्ष, काही ठिकाणी 6 महिने, रजेच्या मुदतीत कोणाच्या, असं केली मी सर्व्हिस. पण शिक्षकाची नोकरी करत असताना जो आनंद मिळतो, विद्यार्थ्यांच्याशी बोलत असताना, त्यांच्याशी वागत असताना, त्यांना शिकवत असताना जो आनंद मिळतो, तो आनंद मी घेतला. विशेष करून की पहिल्या तासापासून शेवटच्या तासापर्यंत मी कधीही थकलो नाही. पहिल्या तासाला जो उत्साह होता माझा, तोच उत्साह शेवटच्या तासापर्यंत होता. आणि माझा महत्वाचा विषय मराठी आणि हिंदी असल्यामुळे मराठी कवितांना चाली लावून कविता म्हणून दाखवणं आणि त्या विद्यार्थ्यांना आत्मसात करायला लावणं, हे काम मी केलं. गोष्टी रूपाने मुलांना शिकवणं, नुसतं गेलो आणि 11 ते 5 शिकवलं असं कधीही केलं नाही मी. विद्यार्थ्यांची एकरूप झालो. विशेष करून ते खऱ्या अर्थानं मी शिक्षक म्हणून जगलो. आणि अजून सुद्धा मी शिक्षक म्हणूनच आहे. मी स्वतःला रिटायर झालो असं समजत नाही. किती छान. वा. बरं, पण मग आता हे सगळं तुम्ही कविता तर छान शिकवत होते, सगळं करत होतात, पण मग स्वतः कविता लिहावी असं कधी मनात आलं तुमच्या? ते 1973 साली मी ज्या वेळेला सांगलीच्या सर्वोदय हायस्कूलमध्ये शिकवायला होतो 1 वर्षभर, त्यावेळेला तिथं मला ही प्रेरणा मिळाली. कारण त्यावेळेला मी मिरजेहून सांगलीला रेल्वेनं जात होतो आणि तिथून मग चालत जायचं शाळेला. मग येता जाता किंवा रेल्वे स्टेशन बसल्यानंतर इतरांच्या कविता वाचल्या किंवा काही कवींची पुस्तकं मी वाचली, त्यांच्या कविता वाचल्या आणि मलाही वाटायला आपण हे काहीतरी कविता करावी. पण ती बाळबोध स्वरूपाची कविता होती, जी खऱ्या अर्थाने त्याला कविता म्हणता येत नव्हती. हे मला फार उशिरा कळलं, पण लिहित गेलो. अच्छा. मग नंतर मग पुढे कविता लिहित राहावं असं कधी वाटलं आणि आपण कोणकोणते विषय हाताळले कवितेमध्ये? मग पुढं मग कसं झालं, ते हळूहळू बेता मी कविता लिहिण्याचं सुरू केलं, कविता लिहायला. पण त्या कविता खऱ्या अर्थाने त्याला कविता म्हणता येते का नाही हे मला कळलेलं नव्हतं. मी कविता लिहिल्या त्यावेळेला 30-35 कविता जवळजवळ लिहिल्या होत्या. पण त्या कविता पेपरमधनं छापत, स्थानिक पेपर होते ना, त्या पेपरमधून मी छापायला देत होतो. ते चेष्टाही करायचे लोक माझी त्यावेळेला, कसली कविता लिहिताय वगैरे असं म्हणायचे. म्हणजे खऱ्या अर्थानं कवी म्हणून घ्यायला मी त्यावेळेला पात्र नव्हतो. पण नंतर काय झालं, पुढं माझा मुलगा, धाकटा मुलगा माझा अमेरिकेमध्ये, त्याची बदली झाल्यामुळे तो तिकडे गेला होता. अमेरिकेमध्ये न्यू मेक्सिकोमध्ये अल्बुकर्की नावाचं शहर आहे, तिथे त्याची बदली झाली. तो इन्फोसिस मध्ये काम करत होता, म्हणजे अजूनही आहेच. त्यावेळेला 3 महिने मी त्याच्याकडे गेलो होतो, आम्ही दोघंही. तर तिथलं वातावरण पाहिलं
तिथलं एकंदरीत प्रदूषण विरहित सगळं जीवन पाहिलं, तिथले पशुपक्षी पाहिले, तिथला निसर्ग पाहिला आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपोआपच मग शब्द सुचायला लागले. मग कविता करायला लागलो मी. तिथला डोंगर पाहिला, तिथला ते वाळूच्या टेकड्या पाहिल्या, हे सगळं पाहिलं आणि वाटायला लागलं आपण कुठेतरी कविता करू शकतो. आणि मग हळूहळू बेता बेताना मग ते एक सुचायला लागलं मला. म्हणजे हे सगळं घडलं 1900 साधारणपणे 2017 साल. 2017 साली हे घडलं. त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थानं कोरोनाचा काळ सुरू झाला 2020 साली. आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये माझी कविता खऱ्या अर्थानं म्हणजे तिचा काय उत्कर्ष झाला असं आपण म्हणून. बरोबर. हे कसं घडलं तर त्यावेळेला ऑनलाईन स्पर्धा होत होत्या आणि हे माझी बहीण मुंबईला असते, तिचं नाव विद्या रानडे. तर तिनं मला त्यावेळेला हे पाठवली जाहिरात आणि तू सुद्धा भाग घेऊ शकतोस असं म्हणाली. आणि मी धाडस करून भाग घेतला त्या स्पर्धेमध्ये. ते पुण्याला त्या स्पर्धा होत्या ऑनलाईन. आणि ती जी मी कविता लिहिली पहिली त्यावेळेला यशवंत नावाची कविता, आपल्या वडिलांच्या वरची कविता होती. तर ती कविता मी लिहिली आणि ती कविता त्या कवितेला 3य क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. अरे वा. हा. आणि जेव्हा हे पारितोषिक मिळालं हा जो आनंद असतो तो बऱ्याच वेळेला आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि खचून न जाता मग आपण लिहित जावं, आपल्याला बक्षीस मिळतंय, आपल्याला काहीतरी येतंय, आपण करू शकतो, काहीतरी लिहू शकतो असं आतून वाटायला लागलं. आणि मग मी लिहित गेलो आणि असं होता होता मग थोडं थोडं ऑनलाईन अशा जाहिराती येतात, मग त्या बघत गेलो मी मोबाईलवरती. आणि बघता बघता काय झालं की मग त्याच्यामध्ये भाग घेऊ लागलो स्पर्धेमध्ये. आणि स्पर्धेमध्ये भाग घेता घेता काय झालं की मला हळूहळू बक्षिसं पण मिळायला लागली थोडीफार. अर्थात ती ऑनलाईन होती सर्टिफिकेट. कधी 2रा नंबर यायचा, कधी 3रा यायचा, कधी उत्तेजनार्थ मिळायचं, कधी असं व्हायचं. पण त्याच्यामुळे काय व्हायला लागले की आपण करू शकतो काहीतरी असं वाटायला लागलं. आणि एक म्हणजे काय घडलं की आपल्या चुका आपल्याला कळायला लागल्या की आपलं कुठे चुकतंय हे कोणीतरी समजावून सांगायला पाहिजे. आणि हे समजावून सांगण्याचं काम बऱ्याच लोकांनी केलं. त्यामध्ये वाघ सर म्हणून होते, मिरजेच्या कन्या महाविद्यालयाचे प्राध्यापक. ते माझे मित्र आहेत. तर त्यांनी मला माझ्या काही कविता, ते स्वतः उत्तम कवी आहेत, ते पुण्यालाच असतात, त्यांनी मला काही सूचना केल्या. तुमचं इथं चुकतंय, या ठिकाणी असे शब्द पाहिजे, ते असं बोला. त्यांच्या सूचना मी विचारात घेतल्या. माझे आत्ते भाऊ राम गोसावी, कवी, अंध कवी राम गोसावी म्हणून होते, ते वारले आता. तर ते उत्तम कवी होते. तर त्यांची प्रेरणा मला मिळाली. माझे दुसरे एक मित्र गोसा चरणकर म्हणून ते उत्तम कवी होते देशिंगचे, त्यांची प्रेरणा मला मिळाली. अशा बऱ्याच जणांच्याकडून मी प्रेरणा घेत गेलो आणि मग माझ्या चुका माझ्या मलाच कळायला लागल्या आणि त्या दुरुस्त करत 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 हळूहळू माझी कविता आकाराला येऊ लागली. आता काव्याचे प्रकार अनेक आहेत हे मला ऑनलाईन मध्ये कळलं. अच्छा. एरवी कळलं नसतं. ऑनलाईन मध्ये कशा अष्टाक्षरी, षडाक्षरी, पंचाक्षरी, अभंग, भावगीत, मुक्तछंद, गझल हे इत्यादी प्रकार काव्यामध्ये असतात आणि ते आपल्याला हाताळायला मिळायला, हाताळायला यायला पाहिजेत असं वाटलं. आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना हळूहळू मला तोही प्रकार हाताळता आला. तशाही प्रकारच्या कविता मी करू लागलो. आणि त्यामुळे नकळत काय झालं की आज आता तागायत माझ्या जवळजवळ 326 कविता मी लिहिलेल्या आहेत. त्यात स्वागत गीत 15 आहेत पुन्हा. आणि फेसबुकवर आधारित आणि व्हिडिओवर आधारित शिवाय चारोळ्या असं मिळून जवळजवळ 90 कविता माझ्या आहेत. माझी सून, थोरली सून आणि नातू यांनी एक युट्यूब चॅनल सुरू केलं होतं, हॅपी बेबी हॅपी मम्मी या नावाचं. तर त्यांनी जे व्हिडिओ केले होते त्या व्हिडिओवर मी प्रत्येक वेळेला त्यांना कमेंट्स देताना कविता तयार करत होतो. तर अशा प्रकारच्या त्याही 25 कविता माझ्या आहेत, 25 व्हिडिओ त्यांचे झालेले. त्यामुळं हे साहित्य मी लिहित गेलो आणि अजूनही लिहितो. आणि विशेष म्हणजे निसर्ग, पशुपक्षी, प्राणी ह्यातलं सगळं मला आवड जास्त असल्यामुळे ह्याची. आणि आमची नातवंडी जी आहेत ते असे काही प्रश्न विचारतात की त्यातून बऱ्याच वेळेला कविता जन्म घेत. क्या बात आहे. असं घडतं. आणि माझी मुलं पुण्यात असल्यामुळं पुण्याला माझं वास्तव्य असतं. पुण्याला गेलो की ही नातवंड काही काही कारणाने प्रश्न विचारतात. तर साधी गोष्ट, माझ्या नातीनं प्रश्न विचारला आजीला. प्रश्न काय विचारला, आजी आपण पांघरून घेऊन झोपतो, मग या झाडाला पांघरून कोण घालतं? हा साधा प्रश्न आहे, झाडाला पांघरून कोण घालतं? बरोबर. आजीने उत्तर दिलं की निशा देवी जी आहे, निशा देवी ही या झाडांना पांघरून घालते. अच्छा. मग त्यातून एक कविता तयार झाली. नातवंडाने एका प्रश्न विचारला मला, सूर्य तांबडाला का झालेला दिसतो? सूर्य रागावला असं वाटतं का? अरे वा. मग तो एक प्रश्न माझ्या मनात घर करून राहिला आणि त्यातून कविता निर्माण झाली की सूर्य का रागावतो, मग सूर्याचं रागावणं म्हणजे काय, त्यातून कविता निर्माण झाली. बर. आमच्या
घरामध्ये खिडकीच्या काचेवर काही पक्ष्यांनी घरटी तयार केली होती आणि घरटी तयार करत असताना चुकून काय झालं, त्यांची अंडी फुटली आणि ते पक्षी तिथे उडून गेले. पण नुसताच फक्त तो वाळलेला सगळा पसारा त्यांचा शिल्लक राहिला. त्याच्यातून कविता तयार झाली. हे कशामुळे घडलं तर निरीक्षण जे आहे, निसर्गाचं निरीक्षण, नातवंडांच्या बरोबरचा संवाद आणि संवेदनशीलता असल्यामुळं थोडस कवी भावना प्रधान असल्याशिवाय हे शक्य होत असं मला वाटतं. वा, बरं, आता तुम्ही 1-2 प्रसंगांचा उल्लेख केला तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही ह्यापैकीच एखादी कविता आमच्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवाल का? एक बाई एका कुत्र्याला घेऊन फिरायला जात होती आणि आमच्या नातवाने प्रश्न विचारला की हा टॉमी फिरतोय गाडीवरनं सारखा, त्याला काय वाटत असेल बरं, त्याच्या मनात काय विचार येत असतील, असा सहज प्रश्न होता तो. आणि मग त्याच्यावरून त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना मी व्यक्त केल्या. गाडीवरून टॉमी फिरतो मौज तयाला वाटे, स्वच्छ मोकळी हवा पाहुनी रोजची यावे वाटे, रस्त्यावरून जाता येता मित्र मैत्रिणी दिसती, आठवूनी मग जुने दिवस ते अश्रू नयनी येती, स्वच्छंदी ते जगणे आणि स्वच्छंदी वागणे, मनात येईल ते खाणे, मजेत मस्त राहणे, यातून घडतो गुन्हा कधीतरी यांच्याकडून जेव्हा, आजी आजोबा मुला मुलींना इजाची होते तेव्हा, पाहुनी सारे होती यातना टॉमीच्या या मना, स्वतःशीच तो बोलत राही नको अशा भावना, दादा वहिनी यांच्या घरी मी आनंदी आहे, छोट्या बेबी संगे खेळता खुशीत मी आहे, हवे हवे ते मिळते मजला अन्य नको काही, घर हे माझे मी घराचा बोलत टॉमी राहील. अशी ही कविता आहे. वा, त्याच्या मनातल्या भावना त्या व्यक्त केल्या. बरं, या व्यतिरिक्त आतापर्यंतच्या तुम्ही म्हटलात की 350 पेक्षा जास्त कविता झाल्या तुमच्या. होय. तर मग त्यातली सगळ्यात जास्त तुम्हाला आवडलेली कविता कोणती? मला आवडलेल्या कविता बऱ्याच आहेत. त्यातली देवाची गाडी म्हणून एक कविता मी लिहिलेली आहे. देवाची गाडी म्हणजे काय तर ते आषाढी कार्तिकी आणि माघी वारी असतात ना पंढरीच्या. लोक वारीला जातात, काही चालत जातात. पूर्वी मिरज ते पंढरपूर रेल्वे गाडी होती, बार्शीलेट रेल्वे म्हणायचे तिला, देवाची गाडी म्हणायची. कारण ती सावकाश जायची, अगदी नॅरो गेज होतं ना त्यांचं, ते अगदी छोटे रूळ असायचे आणि ती गाडी थांबत थांबत जायची, अगदी त्याचा स्पीड एकदम सावकाश असायचा. लोक रस्त्यातनं उतरायची आणि शेजारच्या रानातल्या शेंगाचे वेल उपटून आणायची आणि गाडीत बसायची. इतका तो स्पीड, अगदी कमी होता स्पीड त्याचा. तर त्या गाडीची जी हकीकत आहे, ती गाडी आता वारीला निघालेली आहे, लोक सगळी त्या गाडीतनं निघालेली आहेत आणि त्याची मजा जी आहे ती मी या कवितेतनं व्यक्त केलेली आहे. पंढरीची ही आगीन गाडी, देवाची गाडी म्हणतात तिला, देवाची गाडी. ह्या चालीवर मी म्हटलेली आहे ही कविता. पंढरीची आगीन गाडी चाले धोकात, देवभूमीचे दर्शन घेण्या जाई दिनरात, या गाडीला कोणी म्हणती देवाची गाडी, विठुरायाचे दर्शन घेण्या भक्ता घेऊन जाई, वारकऱ्यांचे भजन चाले गाडीच्या भोगीत, नाद भक्तीचा गुंजत राही शब्दा शब्दात, नाना तात्या अण्णा दादा बसले ऐटीत, गप्पा त्यांच्या खूप रंगल्या नाना विषयात, गाव मांडून बसल्या पोरी काचा कवड्यांच्या, करीत होत्या आज साजरा विजय ते स्वातंत्र्याचा, हळूच सोडती कोणीतरी मग शिदोरी न्याहरीची, वास भजीचा येता इथवर इच्छा हो खाण्याची, या की पाहुण आजी बोले प्रेमाने मजला, भारावून मी गेलो पाहून आजीच्या प्रेमाला, गाडी हळू चालली, गाडी हळू चालली, देवाच्या गावाला ओढ लागली विठुरायाची, माझ्या आतुर मनाला, माझ्या आतुर मनाला, माझ्या आतुर मनाला. कविता आहे. मस्त मस्त, खूपच छान, मस्त. आतापर्यंत मिळालेले काही पुरस्कार किंवा एक लक्षात राहिलेली एखाद्या श्रोत्याची अभिप्राय, असं काही तुम्हाला इथे सांगावंसं वाटतं का? अभिप्राय म्हणजे आता ह्याच्यामध्ये बक्षीस जे मिळाले आहेत मला ह्याच्यामध्ये, त्यात आता मागच्या ह्याच्यात मे मध्ये 24 मे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा मला माझ्या सायंतारे हे जे माझं पुस्तक आहे, जे बाल कवितांचा संग्रह आहे, या संग्रहाला मला विशेष पुरस्कार मिळाला. तो त्यातला उल्लेखनीय असं म्हणता येईल. आणि परवा जो आपल्या महाराष्ट्राचा लाडका कवी म्हणून ज्या व्हिडिओ काव्य वाचन स्पर्धा घेतल्या होत्या, तुम्ही ऐकलं असेल, त्या काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी पण घेतलेला होता भाग.
तर त्याच्यामध्ये मी आईची आठवण नावाची कविता सादर केलेली होती. अच्छा. आईची आठवण नावाची कविता सादर केलेली होती. तर त्याही कवितेला माझ्या 3य क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला होता. बर वा. ते आहेत. त्याशिवाय माझ्या कवितांना काही चाली लावून मीच गाणी म्हणतो आणि विशेष मी गायनाचे कार्यक्रम करत असल्यामुळं मला ती आवड आहे पहिल्यापासून. त्या शाळेत कवितांना चाली लावत असल्यामुळं पहिल्यापासून आवड आहे. आणि साधारणपणे 1999 पासून मी हे गायनाचे कार्यक्रम करतो. मस्त. म्हणजे इथल्या संस्कार भारतीनं माझा स्वतंत्र कार्यक्रम ठेवलेला होता 2 तासाचा. त्याच्यासाठी मी 1.5 वर्ष मेहनत घेतली. कारण मला संगीताचं ज्ञान नव्हतं. फक्त मी कानसेन असल्यामुळं मला साधारणपणे जे ज्ञान होतं त्याच्या आधारावर मी म्हणत होतो गाणी. पण खरं म्हणजे माझे पेटी वाजवणारे आणि तबला वाजवणारे 2 जण जे साथीदार आहेत, त्या साथीदारांनी मला तयार केलं. त्यासाठी 1.5 वर्ष घेतलं. 1.5 वर्षामध्ये मला त्यांनी सांगितलं इतक्यात बाहेर जायचं नाही. आणि मग 1.5 वर्षानंतर त्यांनी हळूहळू बेताबेताने मला सांगितलं आता कार्यक्रम करायला हरकत नाही. मग त्यामध्ये मी वेगवेगळ्या कवींच्या कविता, मग त्यात राम गोसावी, तुम्हाला ज्यांचं वर्णन केलं मी, अंध कवी राम गोसावी, तर ते त्यांच्या कविता, त्या कवितांना चाली लावून त्या कविता सादर करायचं काम आम्ही करतो. म्हणजे आम्ही काय करतो, वेगवेगळे विषय, नुसतं केवळ अभंग म्हणणं नाही किंवा गवळण म्हणणं नाही, तर भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, अभंग, हे पोवाडा, हे सगळे प्रकार मी हाताळलेले आहेत. त्याची मला आवड आहे. मुख्य म्हणजे आतापर्यंत 3 पुस्तकं निघाली आहेत माझी. आपल्याला कल्पना आहेच. ही 3 पुस्तकं मी जी लिहिली त्यामध्ये पाठीमाग बऱ्याच लोकांचा हात आहे. मला प्रोत्साहन देणाऱ्या बऱ्याच लोकांचा हात आहे. त्यात आकाशवाणी, सांगली आकाशवाणी, पुणे आकाशवाणी आणि तुमच्या रत्नागिरी आकाशवाणीवरती काम करणारे कार्यक्रम अधिकारी गोविंद गोडबोले म्हणून होते, आहेत अजून, ते रिटायर झालेले आहेत. तर त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, आकाशवाणीवर लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं मला त्यांनी. मी सांगली आकाशवाणीवर आणि पुणे आकाशवाणीवर मी लिहित होतो. पुणे आकाशवाणीवरून माझं पावापुरी हे व्याख्यान झालेलं होतं, म्हणजे भाषण मी तयार केलेलं होतं आणि ते सादर केलेलं होतं. त्याच्यानंतर सांगली आकाशवाणीवर लोकजागर हा कार्यक्रम असायचा प्रौढांच्यासाठी, प्रौढ साक्षरता दिन. तर त्या कार्यक्रमामध्ये 3.5 वर्ष मी लिहित होतो, संवाद लेखन, आणि ते सादरही करत होतो. तर हे याच्यामुळे मी लिहू शकलो. या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्यांचं प्रोत्साहन आहे, आपल्यासारख्यांचं प्रोत्साहन आहे. त्यामुळं आता थोडंफार तरी मला असं वाटतंय की आपण काहीतरी लिहू शकतो. आपण कवी आहोत की नाही हे लोकांनीच ठरवायचं आहे. आणि मी स्वतःला समजत नाही. माझी कविता आहे, मी न मोठा कवी, मला ना सन्मानाचे वेळ, अशी मी कविता लिहिलेली आहे. तर ती माझं पायरी नावाचं जे पुस्तक आहे, माझ्या पुस्तकाला नावं सुद्धा मी अशीच दिलेली आहेत. माझं पहिलं पुस्तक आहे गाठोडं. त्या गाठोडं हे पुस्तक नाव देण्यापाठीमागे हाच हेतू आहे की यामध्ये सर्व प्रकारचं साहित्य आहे. आजीबाईचा जसा बटवा असतो किंवा गाठोडे पूर्वी लोकांच्या असायचे, त्याच्यात वेगवेगळे सगळे बाहेर पडायचे वस्तू, तसं हे माझं गाठोड आहे. त्या गाठोड्यामध्ये काय निघेल आणि काय नाही सांगता येणार नाही. काही व्यक्तिचित्र निघतील, काही निसर्ग सौंदर्य असतील कविता, अशा कविता मी वेगवेगळ्या विषयावरती लिहिलेल्या आहेत. त्यानंतर पायरी नावाचा निघाला माझा, हा सुद्धा असाच आहे. पायरी नाव देण्याचं कारण तेच आहे की माझी पायरी, माझी योग्यता मी ओळखून आहे, माझी पात्रता मी ओळखून आहे. मी मोठा नाहीये, मला प्रसिद्धीची हाव नाहीये, लौकिक नको आहे इथं ठीक आहे, थोडक्यात समाधानी आहे, असं मला म्हणायचं आहे. आणि 3रं पुस्तक माझं जे सायंतारे पुस्तक आहे, त्याचा सुद्धा त्याच्या पाठीमागे इतिहास आहे की माझ्या नातवंडांच्या बरोबर मी पुण्याला बागेमध्ये खेळत असताना ती मुलं खेळत होती आणि त्याच वेळेला आकाशातून तारे मला दिसले आणि नकळत कल्पना आली माझ्या मनामध्ये की हे तारे जर खाली आले आणि माझ्या नातवंडांच्या बरोबर खेळू लागले तर काय होईल, अशी एक कल्पना डोक्यामध्ये आली. आणि ही कल्पना आल्यानंतर त्यातून ती सायंतारे ही कविता तयार झाली. आणि ती त्या पुस्तकाचं शीर्षक सुद्धा आणि शीर्षक गीत सुद्धा तेच लिहिलेलं आहे, सायंतारेवरती. गगनी उगवले सायंतारे, धरतीवर आले, रंगीत वस्त्रे अंगी लेवुनी, खेळ खेळण्या जमले, बच्चे कंपनी खुश झाली, सवंगड्या पाहून, खेळ खेळुनी त्यांच्या संगे, भान जाई हरप, गोड गाणी झोपाळ्याची ऐकत राहावी वाटे, न्यारी गंमत घसर गुंडीची, मौज त्यातची वाटे, लपाछपीचा खेळ खेळता वाटे गंमत भारी, भूक लागता मुले पळाली, लगेच त्यांच्या घरी, हिरमुसले ते तारे झाले, गेले गगनात, स्वप्न तयाना पडे उद्याचे, जाण्याचे बगीचात, जाण्याचे बगीचात, अशी आहे सायंतारे कविता. वा, खूपच छान सर.
एकूणच आतापर्यंतचा आपला प्रवास आणि आपलं लिखाण हे खरोखरच खूप छान प्रेरणादायी असं आहे. आज आपण इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी गप्पा मारल्या, आपला सगळाच प्रवास उलगडून दाखवला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि अशाच उत्तमोत्तम कविता आणि त्यांचे विषय आपल्याला सुचत राहो अशीच प्रार्थना करते. एक चौथं पुस्तक माझं निघतंय, बर, सध्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्या पुस्तकाचं नाव सुद्धा मी ठेवलेलं आहे, मागोवा सुविचारांचा. मागोवा सुविचारांचा म्हणजे काय, एक सुविचार घेऊन त्याच्यावर मी माझे विचार मांडले होते. म्हणजे तो लेख आहे मोठा आणि ते पेपरला प्रसिद्ध केले होते. त्यात संतांची वचनं असतील किंवा सुविचार असतील मोठ्या मोठ्या लेखकांचे, तर त्या विचारांवर आधारित माझे विचार मी मांडलेले आहेत. मागोवा सुविचारांचा एक लेख संग्रह, आणि ते पुस्तक आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. छान छान. म्हणजे केवळ कविताच नाहीत तर लेख सुद्धा लिहिलेले आहेत, नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. माझ्या या कवितेमध्ये माझ्या सौचा जास्त वाटा आहे. छान. कारण असं की तिनं मला मदत केली, तिनं मला सहकार्य केलं. माझा एखादा शब्द मला जर सुचत नसला तर तिनं तो शब्द सांगितला, हा शब्द असा वापरा, इथं हा शब्द योग्य दिसतोय बघा, असं काही तिने मला सहकार्य केलं. म्हणजे माझी कविता पहिल्यांदा मी तिला वाचून दाखवली. पहिला माझा वाचक किंवा रसिक वाचक कोण असेल तर माझी सौ. वा. त्यामुळे मी आजपर्यंत इतका मोठा होऊ शकलो किंवा कवी म्हणून आता सध्या नावारूपाला थोडाफार आलो, हे तिच्यामुळं. धन्यवाद, आज आपण इथे सहभागी झालात त्याबद्दल. आपण मला संधी दिलीत, आपल्या या रेडिओ स्टेशनवरती बोलवलं, संधी दिलीत त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद. नमस्कार. तर मंडळी, माझी कविता ह्या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झाले होते खास मिरजहून श्री प्रकाश कुलकर्णी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.